नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1060 ते 1068. वाकडी वेटोळी लांब अथवा विविध आकारात, दुधीची फळे येतात एकाच वेलीस. बोरीची फांदी वाकडी सरळ, परी बोरीला त्याचे काय. तसेच प्राणी जरी भिन्न भिन्न, सर्व व्यापक ब्रह्मवस्तू सरळ. निखाऱ्याच्या ठिणग्या अनेक, उष्णता त्यांची जशी समान. अनेक जीवराशींतून तसाच परमात्मा असे एक. पाऊस धारा आकाशभर, परी त्यातून पाणी एकच. तसे सर्व भूताकारात परमात्मा त्यांच्या सर्वांगात. जसे घागरीत वा माठात आकाश असते एकच, तसेच भूत समुदाय भिन्न, तरी व्यापक वस्तू समान. अलंकारांचे प्रकार अनेक, परंतु सुवर्णाचा एकच कस. अलंकार मोडला तरी सुवर्ण चोख, अविनाशी तो आत्मा तसाच. परमात्म्यास नसे जीवधर्म, परी जीवांना तो राहे व्यापून. परमात्म्याची जास ऐसी जाण, ज्ञानियांमध्ये तो जाणकार. ज्ञानाच्या दृष्टीने जे उत्तम, त्यांमध्येही तो डोळस. स्तुती नसेही केवळ, तर तो असे भाग्यवान. गुण इंद्रियांची धोकटी देह, कुटीत देहाचा कफपित्त वात. पांचभौतिक समुदाय तेथ, देह अति दारुण. भगवंत म्हणतात, दुधीच्या वेलीला वाकडी, वेटोळी, लांब अशी विविध आकारांची फळं एकाच वेलीला एकाच वेळी येतात. किंवा बोरीची फांदी वाकडी असते तर कधी सरळ असते, पण कशीही असली तरी बोरीला त्याचं काय असतं,
तसंच प्राणी जरी भिन्न भिन्न असले तरी सर्व व्यापक अशी जी ब्रह्मवस्तू आहे ती सरळच असते. निखाऱ्याच्या ठिणग्या अनेक असतात, पण त्यांच्यामध्ये असलेली उष्णता सगळ्यांमध्ये समान असते. तसंच अनेक जीवराशींमधून एकच परमात्मा असतो आणि तोही सगळ्यांमध्ये समान असतो. पावसाच्या धारा आकाशभर असतात, पण त्यातून पाणी पडतं ते एकच असतं. तसंच सर्व भूताकारामध्ये परमात्मा हा त्यांच्या सर्वांगात आढळतो. घागरीत माठात आकाश असतं तेही एकच असतं. तसंच भूतसमुदाय भिन्न भिन्न जरी असले तरी व्यापक वस्तू म्हणजे ती एकच असते. अलंकारांचे अनेक प्रकार असतात, पण सगळ्यांमध्ये सुवर्णाचा कस एकच असतो. अलंकार मोडला तरी सुवर्ण चोख ते चोखच राहतं. तसाच अविनाशी आत्मा असतो. परमात्म्याला जीवधर्म नसतो, तो सगळ्या जीवांना व्यापून राहतो. आणि असा परमात्मा ज्याला कळला तोच ज्ञानियांमध्ये जाणकार समजावा. ज्ञानाच्या दृष्टीने तो सर्वोत्तम असतो, त्यांच्यामध्येही तो अधिक डोळस असतो. आणि ही केवळ त्या व्यक्तीची स्तुती नसून तो खरोखरीच एकमेव असा भाग्यवान असतो. गुण इंद्रिय ह्यांची धोकटी म्हणजे ही देहामध्ये असते. या देहाच्या कुटीमध्ये कफ पित्त वात पांचभौतिक समुदाय असतात. हा देह अत्यंत दारुण असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1060 ते 1068. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1069 ते 1076. पाच नांग्याची इंगळी हा देह, पाच प्रकारचा जणू अग्नी जीवास, सापडली जीवरूपी सिंहास, हरिणकुटी देह म्हणून. असे असूनही या देहात नित्य शुद्ध आणि स्वतंत्र बुद्धीची सुरी न चालवून अनित्याचा न करे कसा नाश. परंतु अर्जुना ज्ञानी पुरुष देहात असता त्याचा वास, न करे स्वतःचा घात, देह त्यागता मिळतो स्वरूपास. ओलांडुनी कोटी जन्म योग ज्ञानाचे वापरून बळ, बुडी मारती ब्रह्मस्वरूपात करुणी निश्चय. आकार रूप नदीचा पैल तीर, ब्रह्मनादाची पैल कड, तुर्या अवस्थेचे माझ घर, ते पर ब्रह्म. सर्वसाध्ये मोक्षासहित विश्रांती घेती ब्रह्मात, गंगा इत्यादी नद्या सर्वच
जशा मिसळती समुद्रात. प्राणी मात्र जरी भिन्न भिन्न, बुद्धीचा तरी ना होई भेद. पाय धुण्या इतके विपुल, प्राप्त होतसे याच देही सुख. कोटी कोटी दिव्यांमधून, तेज जसे सर्व समान. तसाच तो ईश्वर, भरलेला चराचरात. देहाबद्दल सांगताना भगवंत म्हणतात, जणू काही 5 नांग्यांचा विंचू म्हणजे हा देह. 5 प्रकारच्या अग्नी जीवाला व्यापून टाकतात आणि त्या अग्नींच्या मध्ये हा जीवरूपी सिंह अडकून बसलेला असतो. आणि त्यावेळेला हरणाचीच कुटी हा देह त्याला प्राप्त झालेली असते. म्हणजे जणू काही अत्यंत शक्तिशाली आणि नित्य असा हा सिंह म्हणजे आत्मा किंवा जीव. आणि हा देह म्हणजे त्यालाही घाबरणारी अशी हरणासारखीच एखादी उपमा देऊन ह्याचं वर्णन केलेलं आहे. असं असूनही ह्या देहामध्ये हा नित्य, शुद्ध आणि स्वतंत्र असा आत्मा असतो. पण तो बुद्धीची सुरी चालवून ह्या अनित्य शरीराचा नाश करायला जात नाही. जे ज्ञानी पुरुष असतात ते देहामध्येच आपला वास करत राहतात आणि स्वतःचा घात न करता तसेच ते स्थिर राहतात. पण देह त्यागल्यानंतर मात्र ते स्वरूपामध्ये मिसळून जातात. कोटी जन्म ओलांडून योग आणि ज्ञानाचं बळ वापरून ब्रह्मस्वरूपामध्ये बुडी मारायचा निश्चय करतात. आकाररूप नदीचा पैल तीर, ब्रह्मनादाची पैल कड आणि तुर्या अवस्थेचं जणू काही माझघर म्हणजेच ते परब्रह्म. सर्व साध्य मोक्षासहित विश्रांती घेतात ती ह्या ब्रह्मातच घेतात. गंगा इत्यादी नद्या सगळ्याच पुढे जाऊन समुद्रामध्ये मिसळतात. अगदी तसंच प्राणी मात्र जरी भिन्न भिन्न असले तरी बुद्धीचा कधी भेद होत नाही. आणि याच देही त्या आत्म्याचं पाय धुण्या इतकंही सुख, इतकं मोठं सुख या बुद्धीच्या या अभेद वृत्तीमुळे प्राप्त होतं. कोटी कोटी दिव्यांमधून सर्व समान उजेड पडतो तसाच हा ईश्वर चराचरामध्ये भरलेला असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1069 ते 1076. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1077 ते 1083. अशी समदृष्टी ठेवून चराचराकडे असतो पाहात, तोच अर्जुना खरोखर नसे जन्म मरणाधीन. म्हणून असे तो भाग्यवान, म्हणतो आम्ही वारंवार. कारण साम्यसे जेवर जाहला तो निद्रिस्त. मनबुद्धी प्रधान जात, ज्ञानेंद्रिये निकर्मेंद्रिये सर्व. करतात जी जी कर्म, प्रकृतीच करविते ही जाणीव त्यास.
माणसे राहती घरात, घर असे निष्क्रिय निस्थिर, अभ्र धावती अंबरात, अंबर ते मात्र शांत. आत्म्याचा घेऊनी प्रकाश, प्रकृती करते तेथे खेळ, त्रिगुणांचा करून वापर, कर्मे करते ती विविध. आत्मा जणू एक खांब, केवळ असे आधारभूत, जाणीवही नसे त्यास, कोण करतसे कर्मे काय. असा हा जो निर्णय, उमगला ज्याला मनात, त्याने जाणले खरोखर, अकर्त्या अशा आत्म्यास. एरवी करता विचार, समजेल जेव्हा असती एक, दिसले जरी भिन्न भूताकार, तेव्हाच मिळतसे ब्रह्मरूप. भगवंत म्हणतात, समदृष्टी ठेवूनच जो चराचराकडे पाहतो तोच अर्जुना खरोखर जन्ममरणाच्या अधीन नसतो. आणि म्हणूनच आम्ही त्याला वारंवार भाग्यवान आहे असं म्हणतो, कारण तो साम्य सेजेवरती निद्रिस्त झालेला असतो. मन बुद्धी ज्यामध्ये प्रधान आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे सगळे जी काही कामं करतात ती प्रकृती करवीच केली जातात ही त्या व्यक्तीला जाणीव असते. माणसं घरामध्ये राहतात, पण घर मात्र निष्क्रिय आणि स्थिर असतं. तसंच आभाळामध्ये ढग धावत असतात, पण आभाळ मात्र शांत असतं. आत्म्याचा प्रकाश घेऊन प्रकृतीच इथे सगळे खेळ खेळत असते. त्रिगुणांचा वापर करून ती विविध कर्म करत असते. आत्मा हा जणू एक खांब असतो, तो केवळ आधारभूत म्हणून असतो. त्याला जाणीवही नसते की कोण कुठली कर्म करतंय ते. तर असा हा जो निर्णय आहे तो ज्याच्या मनाला उमगला त्यांनी खरोखरच अकर्त्या अशा आत्म्याला पुरेपूर जाणलं. एरवी विचार केला तर समजेल की भिन्न भूताकार असले तरी परब्रह्म हे एकच असतं आणि सगळे हे जे भूताकार आहेत ते त्या ब्रह्मरूपातच शेवटी मिसळत असतात. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1077 ते 1083. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1084 ते 1091. पाण्यावर जसे तरंग, परमाणु ते पृथ्वीवर, आणि किरणे प्रकाशमान सूर्याजवळ. देहस्थानी जसे अवयव, मनातील ते सारे भाव, अथवा अग्नीच्या जवळ निखारे असती, तसेच सर्व भूताकार
असती एकाच ब्रह्माचेच, जेव्हा दिसेल दृष्टीच, तेव्हाच मिळेल ब्रह्मरूपी जहाज. मग दिसेल जेथ तेथ, डोळ्याला त्यास ब्रह्म, आणि होईल प्राप्त सुख अमर्याद. अशा रीतीने अर्जुन प्रकृती पुरुषाचा हा विचार दिला तुझ्या रे आणून अनुभवास. चूळ भरावया अमृत, अथवा डोळ्यांनी पहावे निधान. प्रकृती पुरुषाचा विचार मिळाला तुझ उत्तम खास. प्राप्त होता तो अनुभव, चित्ती बांधावे त्याचे घर. तेही आता लगेचच, त्यास नसावा विलंब. गोष्टी सांगतो एक दोन, सखोल अशा त्या गूढ. माझ्या स्वाधीन करून मन, ऐक मग ते माझे बोल. पाण्यावर जसे तरंग असतात तसेच पृथ्वीवर परमाणू असतात आणि सूर्याजवळ अत्यंत प्रकाशमान अशी किरणं असतात. देहास्थानी जसे अवयव असतात तसेच मनामध्ये सगळे भाव असतात. अग्नीच्या जवळ निखारे असतात. तसंच सर्व भूताकार हे एकाच ब्रह्माचे असतात. हे जेव्हा दृष्टीला दिसेल तेव्हाच ब्रह्मरूपी जहाज मिळालं असं समजून चालावं. मग दिसेल तिथे तिथे डोळ्याला ब्रह्मच दिसतं आणि अमर्याद असं सुख प्राप्त होतं. अशा रीतीने अर्जुना, प्रकृती पुरुषाचा हा विचार मी तुझ्या अनुभवाला आणून दिला. म्हणजेच मी तुला यथार्थ वर्णन करून सांगितला. जणू काही चूळ भरण्यासाठी सुद्धा अमृत मिळावं किंवा साध्या डोळ्यांनीही मोठं निधान किंवा मोठं ऐश्वर्य पाहता यावं, असा हा प्रकृती पुरुषाचा विचार तुला अत्यंत उत्तम आणि खास समजलेला आहे. तो अनुभव एकदा प्राप्त झाला की त्याचं घर तुझ्या मनामध्ये आत्ता लगेचच बांधून टाक. त्याला मात्र आता वेळ लावू नकोस. आता अजून मी तुला एक दोन गोष्टी सांगतो. त्या अत्यंत सखोल आणि गूढ अशा आहेत. त्यासाठी तुझं मन माझ्या स्वाधीन कर आणि मगच माझे बोल ऐकत राहा. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1084 ते 1091. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1092 ते 1099. असे म्हणून देव बोलू लागे नंतर, अर्जुनाने मग सर्व जीव केला गोळा कानात. प्रतिबिंब सूर्याचे पाण्यात, सूर्य होईना भिजून चिंब. तसेच प्रकृती गुणांनी
परमात्मान होई लिप्त. सूर्य असतोच कारण, जळाच्या आधी नंतर. पाण्यातील जे प्रतिबिंब, ते दुसऱ्याच्या नजरेतून. तसेच आत्मा जो देहात, परी नसे ते खरोखर. आत्मा तर असे स्थिर, जेथच्या तेथ. आरशात जैसे दिसे मुख, त्यास म्हणतो आपण प्रतिबिंब. देहामध्ये आत्मतत्व, प्रतिबिंबाच्या समान. आत्म्याचा देहाचा संबंध, म्हणतात ते पूर्ण असत्य. कधी मारता येईल का गाठ, वाळूची वाऱ्या संगे. अग्नी आणि पीस, कसे बांधावे एकत्र दोऱ्यात. आकाश आणि दगड, सांधावा कसा यांचा जोड. जाई पूर्वेकडे एक, पश्चिमेकडे जाई एक. कशी घडेल त्यांची भेट, देह आत्म्याचेही तसेच. जेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की आता अत्यंत सखोल आणि गूढ अशी गोष्ट मी तुला सांगणार आहे, मात्र तुझं मन तू माझ्या स्वाधीन कर आणि मगच माझे बोल ऐक, असं म्हणल्यानंतर अर्जुनाने त्याचा सर्व जीव कानामध्ये गोळा केला. भगवंत म्हणतात, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, पण सूर्य कधी खरा भिजून चिंब होतो का? तसंच प्रकृतीच्या गुणांनी परमात्मा कधीच लिप्त होत नाही. सूर्य तर नेहमीच असतो, जळाच्या आधी आणि नंतरही. पाण्यातलं जे प्रतिबिंब असतं ते बघणाऱ्याच्या नजरेमधून दिसत असतं. तसाच आत्मा जो देहात आहे असं वाटतं, पण खरोखर तो देहामध्ये नसतो. तो जसा जिथे असतो तसाच स्थिर असतो. आरशामध्ये जेव्हा आपला चेहरा दिसतो तेव्हा आपण त्याला प्रतिबिंब म्हणतो. तसंच देहामध्ये जे आत्मतत्व असतं ते प्रतिबिंबासारखंच असतं. आत्म्याचा देहाचा संबंध म्हणतात ते पूर्णपणे खोटं आहे. आता मला सांगा, वाऱ्याची आणि वाळूची कधी एकत्र गाठ मारता येईल का? एकाच दोऱ्यामध्ये अग्नी आणि पीस कधी बांधता येईल का? आकाश आणि दगड ह्यांचा जोड कधी सांधता येईल का? एक व्यक्ती पूर्वेकडे जायला निघाली आणि दुसरी पश्चिमेकडे जायला निघाली, तर कधी त्यांची भेट घडेल का? तसंच देह आणि आत्म्याचं सुद्धा आहे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1092 ते 1099. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1100 ते 1108. उजेड आणि अंधार, सजीव आणि मृत यात. असे जे जसे अंतर, तेची आत्मा अनंत.
कुंडात, रात्र आणि दिवस, सुवर्ण आणि कापूस, तसेच परस्पर भिन्न असादृश्य आत्मा आणि देह. हा देह पांचभौतिक गुंफलेल्या कर्मधाग्यात जन्म मृत्यूच्या चाकावर फिरतसे करागर. कालरूपी अग्निकुंडात उंडाभर घालावे नवनीत, तसा पडतसे हा देह पावे नाश क्षणार्धात. देह सापडता अग्नीत उडतसे होऊन राख, आणि कुत्र्याच्या जाता मुखात विष्ठा म्हणून येई बाहेर. यातूनही वाचला चुकून होतसे कृमींचा ढीग. असा हा देहाचा परिणाम, देह अत्यंत दारुण. देहाची दशाही येथ आत्मा तो अनादि सिद्ध, नित्य आणि शुद्ध स्वभावात. आत्मा असून निर्गुण, त्याचे न होती भाग, तसेच तो कर्ममुक्त, नाही कृश नाही स्थूल. आत्म्यास नसे कुठले रूप, दृश्य नसे अदृश्य. अंधारा नसे ना प्रकाशमान, थोडाही नसे खूप. आत्मा आणि देह हे एकमेकांपासून कसं भिन्न आहे हे सांगताना भगवंत म्हणतात, उजेड आणि अंधार किंवा सजीव आणि मृत यांमध्ये जसं आणि जेवढं अंतर आहे तेच आत्मा आणि देहामध्ये आहे. दिवस आणि रात्र, सुवर्ण आणि कापूस हे जसे परस्परांपासून भिन्न आहेत, तसाच हा आत्मा आणि देह यांच्यामध्ये असादृश्यत्व आहे. हा देह पांचभौतिक आहे आणि कर्माच्या धाग्यामध्ये गुंफलेला आहे. जन्म मृत्यूच्या चाकावर तो गरगर फिरत असतो. कालरूपी अग्निकुंडात जर उंडाभर लोणी टाकलं तर ते कसं चटकन वितळून जाईल आणि क्षणार्धात नाश पावेल, तसाच हा देह क्षणार्धात नाश पावणार आहे. देह जर अग्नीत सापडला तर राख होऊन उडून जातो. कुत्र्याच्या मुखी लागला तर विष्ठा म्हणून बाहेर येतो आणि ह्या सगळ्यातून चुकून जरी वाचला तरी जणू काही तो निष्प्राण देह हा कृमींचा ढीग होऊन जातो. तर असा हा देहाचा परिणाम,
म्हणजे देहाचा हा अंत अत्यंत दारुण असा आहे. देहाची ही दशा अशी, तर तो आत्मा हा अनादिसिद्ध, नित्य आणि स्वभावतःच शुद्ध असा असतो. आत्मा निर्गुण असतो आणि त्याचे भाग होत नाहीत. तो कर्ममुक्त असतो. तो बारीकही नसतो, स्थूलही नसतो. आत्म्याला कुठलंच रूप नसतं. तो दिसतही नाही, पण अदृश्य आहे असं म्हणावं तर त्याच्यावरही विश्वास बसत नाही. तो अंधाराही नसतो किंवा प्रकाशमानही नसतो. तो कधी थोडाही नसतो आणि तो कधी खूपही नसतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1100 ते 1108. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1009 ते 1017. रिकामान तो भरलेला नच, सहित कशाचा न कशारहित. प्रकट नाही ना अप्रकट, कारण असे तो शून्य. आनंद नसे ना दुःख त्यास, एकटा नसे नसे विविध. मुक्त नसे नसे बद्ध, असा तो आत्मा. एवढा नसे तेवढाच, घडविलेला नसे नसे सिद्ध. करेना तो बडबड, अथवा नसे तो मूक. घडतो ना सृष्टी बरोबर, संहार काळी न होई नष्ट. आहे नाही या दोघांचेच, लय स्थान तो. त्यासना कुठला मापदंड, त्याचे कुठले ना वर्णन. कमी न होई न वृद्धिंगत, खर्च न होई न पावे विकार. अर्जुना हे प्रियोत्तम, असा आत्मा जो देहात. जसे माठातील आकाश, म्हणावे त्यास मठाकाश. असणे त्याचे असे अखंड, त्यावर येती जाती देहाकार. पण तो घेत नाही ना टाकत, असे जसाच्या तसाच. येती जाती आकाशात, जसे दिवस आणि रात्र. तसेच आत्मसत्तेवर, येतात जातात देह. म्हणून या शरीरात, आत्मा न करे काहीच. सहज घडती जे व्यापार, मी केले ते नाही म्हणत.
आत्म्याबद्दल बोलताना भगवंत अर्जुनाला म्हणतात, तो कधी भरलेला नसतो ना कधी रिकामा असतो. तो कशाच्याही बरोबर नसतो आणि कशाच्या शिवायही नसतो. तो प्रकटही नाही आणि अप्रकटही नाही, कारण आत्मा म्हणजे एक शून्य आहे. तो आनंदही नाही आणि त्याला दुःखही नाही. तो एकटाही नसतो आणि अनेकही नसतो. तो मुक्तही नसतो आणि बांधलेलाही नसतो. असा तो आत्मा. तो एवढा आहे तेवढा आहे असं म्हणता येत नाही. तो कुणी घडवलेला आहे किंवा तो सिद्ध आहे असंही म्हणता येत नाही. तो कधी बडबडही करत नाही किंवा कधी मौनही पाळत नाही. सृष्टीबरोबर तो घडतो आणि संहारकाळी नष्ट होतो असाही तो नाही. उलट असण्याचं आणि नसण्याचं सगळ्याचा लय जिथे पावतो असं ते स्थान म्हणजे आत्मा. त्याला कुठलंही मोजमाप नाही, त्याचं कुठलंही वर्णन नाही. तो कधी कमी होत जात नाही, कधी वाढत जात नाही, कधी खर्च होत नाही, ना त्याला कुठले विकार जडतात. अर्जुना, अरे प्रियोत्तमा, असा हा आत्मा जो देहामध्ये आहे तो म्हणजे जणू काही माठातल्या आकाशाला मठाकाश म्हणावं त्याप्रमाणे तो देहातला आत्मा असं केवळ म्हटलं जातं. त्याचं हे असं अखंड असणं, त्याच्यावरती देहाचे आकार येतात आणि जातात, पण आत्मा हा कुठलाही आकार घेत नाही आणि टाकत नाही. तो जसा असतो तसाच असतो. आकाशामध्ये जसे दिवस आणि रात्र येतात तसंच आत्मसत्तेवर विविध देह येतात आणि जातात. म्हणूनच या शरीरात आत्मा काहीच करत नाही. सहजपणाने जे व्यापार घडतात ते मी केले असंही तो म्हणत नाही. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1109 ते 1117. धन्यवाद.